महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आज विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे। दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे। सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर होणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। उत्पन्नातील तुटीमुळे छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना येणारं नैराश्य याविषयी प्राधान्याने या बैठकीत विचार होणार आहे। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पहिली मदत जाहीर करण्यात आलेली आहे। 151 दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2900 कोटींची मदत मिळणार आहे। जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांना 2 टप्प्यामध्ये मिळणार आहे आणि या मदतीचे सगळे पैसे बँक खात्यावर थेट जमा होतील। भाजपने शिवसेनेला लोकसभेत 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपाचा 24 जागांचा म्हणजेच 50-50चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपची युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे सगळे नेते आणि खासदारांची आज महत्त्वाची बैठक होतीये। बैठकीत लोकसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारी संदर्भात चर्चा होणार असल्याचं समजतंय। आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होईल आणि बैठकीला शिवसेनेचे सगळे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांसह खासदारही हजर राहणार आहेत। जालन्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे। ही बैठक सकाळी 9 वाजता सुरू होणार असल्याचं समजतंय। या बैठकीला भाजपच्या सगळ्या मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती मिळतेय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात ही मोठी बैठक होते। युतीबाबत अजूनही चित्र स्पष्ट नसल्यानं या बैठकीत काय चर्चा होते, कोणते निर्णय घेतले जातात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रियंका गांधींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय। प्रियंका गांधींना बायपोलॅरिटी आजार असून हा आजार सार्वजनिक ठिकाणी अनुकूल नाही। या आजारानं ग्रस्त असलेले लोक हिंसक होतात आणि लोकांना मारहाण करतात असं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय। She is supposed to have become General Secretary in charge of Uttar Pradesh North East. But there's no sign of her. The question is, where is she? Why can't she give a Skype interview? I do know that she suffers from an ailment, which is a serious ailment for public servants. And that is called bipolarity. She used to have violent fits. And they even told me that sometimes she beat up Robert Vadra and asked him to sleep in a car. I don't know if it's true or not, but this is what they told me. स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांना जनताच ठोकून काढते असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। सपने दिखाने वाले लोग नेता लोगों को अच्छे लगते हैं, पर दिखाए हुए सपने अगर पूरे नहीं किए तो जनता उनकी पिटाई भी करती है। इसलिए सपने वही दिखाओ जो पूरे हो सकते हैं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं अस्तित्व ठरवणाऱ्या साताऱ्यातल्या मलकापूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। या निवडणुकीत 80% मतदान झालेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भाजप नेते आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। मेगा भरतीच्या नियुक्तीपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती आजपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल। तर येत्या 6 तारखेपासून मुंबई उच्च न्यायालय मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात सलग सुनावणी घेऊन अंतरिम स्थगितीबाबत 6, 7 आणि 8 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेणार आहे। पुण्यात कंजारपाट समाजानं पुन्हा 2 नववधूंची कौमार्य चाचणी घेतली। यामध्ये वराचे वडील नंदुरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधीक्षक असून वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचं समोर आलंय। नुकताच हा विवाह कोरेगाव पार्क इथे पार पडला आणि आधी गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या वरानं नववधूच्या कौमार्य चाचणीला परवानगी दिल्यानं कंजारपाट समाजावर राज्यभरातून टीकेचा भडीमार झाला होता। सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी आज होणारी सुनावणी पुढे ढकललेली आहे। 2 दिवसांपूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी अयोध्या प्रकरणी सुनावणी करण्यासाठी 5 सदस्यीय नवीन घटनापीठाचं गठन केलं होतं। सर्वोच्च न्यायालयानं ॲडिशनल रजिस्ट्रार लिस्टिंगकडून रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिशीनुसार
घटनापीठातील न्यायमूर्ती एस ए बोबडे हे आज उपस्थित राहणार नाहीयेत, त्यामुळे आज सुनावणी होणार नाहीये।